सुरेश अनंत कुलकर्णी। माझं वय 81। मी रत्नागिरीमध्ये गेली 4 वर्ष एकटाच राहतो। मला साधारण 20 वर्षापासून हर्नियाचा त्रास होता, तरी परंतु व्यायामाच्या पद्धतीनं मी तो कंट्रोल करायचा प्रयत्न केला। पण एप्रिल महिन्याच्या 3 तारखेला साधारणपणे माझी युरिनच बंद झाली, म्हणून रत्नागिरीतल्या एका हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली आणि त्यांना ते दाखवलं। त्यांनी कॅथेटर टाकून युरिन काढली, परंतु त्यांनी मला सांगताना असं सांगितलं की तुम्हाला 1 वर्षभर कॅथेटर ठेवावं लागेल। ही कल्पना मला असह्य वाटली किंवा ही चुकीची वाटली, म्हणून इथे मी मुलगा माझा चिंचवडमध्ये राहतो, त्याला मी एक रिक्वेस्ट केली, अरे बाबा त्यांनी मला असं सांगितलं चिंचवडमध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल आहे का? तर त्यांनी जेव्हा गुगलवर सर्च केलं तेव्हा ब्रह्मचैतन्य हॉस्पिटल ह्या नावाचं हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरांची 2 नावं, डॉक्टर दीपा कुलकर्णी आणि डॉक्टर सोनवणे, डॉक्टर पालवे वगैरे अशी नावं त्यांनी मला सांगितली। मी डॉक्टरांचं नाव आणि हॉस्पिटलचं नाव या नावानेच मी एवढा हे झालो, कारण ब्रह्म शब्द न लिहिता येणारी माणसंच आपल्या या देशामध्ये भरपूर असतात। अशा ठिकाणी ब्रह्मचैतन्य हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं आपण दुसरीकडे जायचंच नाही, आपणही इथे येऊया। इथे त्यांनी डॉक्टर बाविस्करांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना विचारलं की असे माझे वडील तिकडे रत्नागिरीला असतात, ते आले तर त्यांना इथे ॲडमिशन होईल का? त्यांनी ताबडतोब सांगितलं त्यांना बोलवून घ्या, आपण इथे करूया। इथे आल्याबरोबर त्यांनी 1 सेकंदसुद्धा वेळ लावला नाही, आमची गाडी जशी इथे हॉस्पिटलशी उभी राहिली ताबडतोब मला ॲडमिट करून घेतलं आणि पुढच्या प्रोसेस चालू केल्या। चालू केल्यानंतर डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं, दीपा मॅडमने, की तुमचं प्रोस्टेट वाढलेलं आहे, तुम्हाला आधी प्रोस्टेटचं ऑपरेशन करावं लागेल आणि प्रोस्टेटचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसानंतर आपण हर्नियाचं ऑपरेशन करू। प्रोस्टेटचं ऑपरेशन डॉक्टर पालव्यांनी अतिशय यशस्वीरित्याने केलं, काही त्रास झाला नाही, परंतु त्याचनंतर मला थोडासा युरिन कंट्रोलचा त्रास व्हायला लागला, म्हणून मग डॉक्टर दीपा मॅडमनी मला सांगितलं की 8-10 दिवस आपण वाट बघूया, थोडी युरिन कंट्रोलला आली की आपण हर्नियाचं पण ऑपरेशन करूया। आणि मग साधारण 15 दिवसांनी युरिन कंट्रोल आला आणि मग डॉक्टरना मी भेटल्यानंतर त्यांनी मला समजावून सांगितलं की तुमचा 20 वर्षाचा एवढा मोठा हर्निया आहे, ऑपरेशनला कमीत कमी 2 तास लागतील, तुम्हाला त्रास व्हायची शक्यता आहे, मी शक्य असेल तेवढा सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते, बघा तुम्ही जेवढं हे करता येईल, मला सहकार्य करता येईल तेवढं करा। आणि त्यांनी सर्व समजावून सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या ऑपरेशन केलं। मला काहीही त्रास झाला नाही, उलट त्रास झाला हा ऑपरेशन नंतर माझ्या किरकोळ शारीरिक कंप्लेंटमुळे झाला, सर्दी खोकल्यामुळे थोडा 1-2-3 दिवस इथे थांबावं लागलं, अदरवाईज 2 दिवसात त्यांनी सांगितलं तुम्हाला जायला हरकत नाही, जखम